सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 मधील या प्रकरणात आपण यापूर्वी 2 भाग अभ्यासले आहेत. आता या तिसऱ्या भागात आपण मानवातील लैंगिक प्रजनन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग याचा अभ्यास करणार आहोत. मागील भागात आपण लैंगिक प्रजनन हे जनक पेशी म्हणजेच जर्म सेल्सच्या मदतीने होते हे अभ्यासले. या भागात आपण मानवातील लैंगिक प्रजनन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग व त्याच्याशी संबंधित असणारी प्रजनन संस्था रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याचा अभ्यास करणार आहोत. यातील पहिली प्रजनन संस्था म्हणजे मानवी पुरुष प्रजनन संस्था मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आकृतीचा नीट अभ्यास केल्यास तुम्हाला यात वृषण म्हणजेच टेस्टीज जे सर्वात तळाशी आहेत ते दिसून येतील. यात असणाऱ्या वाहिन्या ट्युब्युल्स किंवा नलिका म्हणजे अधिवृषण, एपिडिडॅमिस, अपवाहिनी वास डिफरन्स, स्खलन वाहिनी इजॅक्युलेटरी डक्ट, मूत्रजनन वाहिनी युरिनोजेनायटल डक्ट अशा या 4 वाहिन्या नलिका येथे दिसून येतात. त्याचप्रमाणे 2 प्रकारच्या ग्रंथी पुरस्थ ग्रंथी प्रोस्टेट ग्लँड, काउपर्स ग्लँड यांचा यात समावेश होतो. आता या मानवी पुरुष प्रजनन संस्थेचे कार्य कसे चालते याचा सविस्तर विचार करू. वृषण म्हणजे टेस्टीजमध्ये जे शुक्राणू स्पर्म्स तयार होतात ते विविध नलिकांद्वारे पुढे पाठविले जातात. त्यात अधिवृषण एपिडिडॅमिस, अपवाहिनी वास डिफरन्स, स्खलन वाहिनी इजॅक्युलेटरी डक्ट, मूत्रजनन वाहिनी युरिनोजेनायटल डक्ट या नलिकांचा म्हणजेच ट्युब्युल्सचा समावेश होतो. शुक्राशय सेमायनल वेसिकल, पुरस्थ ग्रंथी प्रोस्टेट ग्लँड व काउपर्स ग्लँड या सर्वांमधून बाहेर पडलेला स्त्राव सिक्रेशन आणि स्पर्म्स शुक्राणू यापासून वीर्य म्हणजे सीमन तयार होते जे शिश्नाद्वारे पेनिसमधून बाहेर सोडले जाते. मानवी स्त्री प्रजनन संस्था फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यामध्ये अंडाशय ओव्हरी, अंडनलिका ओव्हिडक्ट, गर्भाशय युटेरस आणि योनी वजायना यांचा समावेश होतो. प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी ओवम किंवा उसाईट अंडाशय म्हणजे ओव्हरीमधून सोडली जाते. ही अंडपेशी पुढे गर्भाशयात युटेरसकडे ढकलली जाते. शुक्राणू स्पर्म व अंडपेशी ओवम यांच्या फलनातून युग्मनज म्हणजे झायगोट तयार होतो. त्यातून भ्रूण म्हणजे एम्ब्रियो तयार होतो. या भ्रूणाची वाढ व विकास गर्भाशयात युटेरसमध्ये होत असते. 36 आठवडे किंवा 9 महिन्याच्या कालावधीत पोटातील बाळाला अपरा किंवा नाळ ज्याला प्लेसेंटा किंवा अम्बिलिकल कॉर्ड असेही म्हणू शकतो या नाळेमधून बाळाला अन्नपुरवठा होत असतो. म्हणून आपल्याकडे 7व्या महिन्यात डोहाळे जेवण किंवा डोहाळे पुरवण्याचा गर्भसंस्कार केला जातो. कारण तुकाराम महाराज म्हणतात, गर्भाचे आवडी मातेच्या डोहाळा तेथेची जिव्हाळा तेथे बिंबे. या नाळेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या नाळेमध्ये स्टेम सेल्स मूलपेशी असतात. पुढे वृद्धापकाळात व्यक्तीला कॅन्सरसारखा किंवा कर्करोगासारखा आजार जडला तर त्याच्यावरचा उपचार या मूलपेशीतून किंवा या स्टेम सेलमधून मिळू शकतो. जेव्हा स्त्रीचा जन्म होतो त्यावेळी अंडाशयात ओव्हरीत 2 ते 4 दशलक्ष 2 to 4 मिलियन्स इतक्या अपरिपक्व अंडपेशी ओवम असतात. यौवनावस्थेत 10 ते 17 वर्षापासून ते वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे एक अंडपेशी ओवम ही बाहेर पडते. 45 ते 50 वर्षानंतर ही क्रिया थांबते. त्याला रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणतात. जसे स्त्रीचे वय वाढते
तसे पेशी विभाजनाची क्षमता ॲबिलिटी ऑफ सेल डिव्हिजन कमी होते. त्यामुळे जन्मणाऱ्या बाळामध्ये डाऊन सिंड्रोमसारखी व्यंग दिसून येतात. मानवातील लिंग निश्चिती, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. मानवामध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. देअर आर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स इन ह्युमन बीइंग. त्यापैकी 22 जोड्या समजात असतात. त्यांना ऑटोझोम्स असेही म्हणतात. गुणसूत्रांची 23वी जोडी लिंग गुणसूत्राची सेक्स क्रोमोझोमची असते. पुरुषांच्या प्रत्येक पेशीत XY ही लिंग गुणसूत्रे असतात, तर स्त्रियांच्या पेशीत 2 समान X गुणसूत्रे असतात. संततीमध्ये X गुणसूत्र मातेकडून येते, तर पुरुषाकडून संततीकडे X गुणसूत्र आले तर गुणसूत्रांची जोडी XX होते आणि अपत्य मुलगी होते. पण जर संततीमध्ये पुरुषाकडून Y गुणसूत्र आले तर गुणसूत्राची जोडी XY होते आणि अपत्य मुलगा होतो. यावरून लक्षात येईल की दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असते. आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र, मेन्स्ट्रुशियल सायकल. यौवनावस्थेनंतर ॲट प्युबर्टी स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल होतात व त्या बदलाची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या बदलांना ऋतुचक्र किंवा MC मेन्स्ट्रुशियल सायकल म्हणतात. या प्रक्रियेचे 4 संप्रेरकांद्वारे हार्मोनद्वारे नियंत्रण होते. पुठिका ग्रंथी संप्रेरक, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH, ल्युटिनायझिंग संप्रेरक LH, एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही ती 4 संप्रेरक होत. यातील पुटिका ग्रंथी संप्रेरक FSH व ल्युटिनायझिंग संप्रेरक LH यांच्या प्रभावामुळे असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेचे म्हणजेच फॉलिकलचे त्यातील अंडपेशी उसाईडसहित विकास होण्यास सुरुवात होते. एस्ट्रोजनच्या मदतीने पुटिकेची वाढ पूर्ण होऊन ती फुटते व त्यातील अंडपेशी म्हणजेच उसाईड ही अंडाशयाच्या बाहेर पडते. याला अंडमोचन किंवा ओव्ह्युलेशन म्हणतात. अंडाशयात फुटलेल्या पुटिकेपासून पीतपिंड कॉर्पस ल्युटेम तयार होते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयातील अंतस्तर एंडोमेट्रियम भ्रूणाच्या वाढीसाठी म्हणजेच एम्ब्रियो इम्प्लांटेशनसाठी तयार होते. 24 तासात फलनाची क्रिया न झाल्यास पीतपिंड कॉर्पस ल्युटेम अकार्यक्षम होते व श्वेतपिंड म्हणजेच कॉर्पस अल्बिकन्स तयार होते. यावेळी एस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन यांचे स्त्रवणे थांबल्याने अफलित अंडपेशी अनफर्टिलाइज ओव्हम फुटते व योनी म्हणजेच वजायनाद्वारे रक्तस्राव बाहेर पडतो. यालाच मासिक पाळी मेन्स्ट्रुएशन म्हणतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. 4 ते 5 दिवसांचा रजस्त्रावाच्या कालावधीत स्त्रीला वेदना होत असतात. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रक्तस्रावामुळे अशक्तपणाही जाणवू शकतो. या सर्व कारणांमुळे तिला वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच विश्रांतीचीही गरज असते. या भागात आपण या प्रत्येक क्रियेचा सविस्तर अभ्यास केला. यानंतरच्या भागात आपण मानवातील लैंगिक प्रजननाशी संबंधित कोणकोणती आधुनिक तंत्रज्ञाने विकसित झालेली आहेत याचा अभ्यास करणार आहोत.